कथेचा कालचा भाग. आता हिला काय झालं विचार करत गार्गी पाय सांभाळत राघवच्या केबिनमध्ये गेली तर तिथं माहित्या ग्रुपचा मॅनेजर स्वरा आणि प्रोजेक्ट मॅनेजर होते. ती जाऊन तिथं उभी राहिली. गार्गी, तूच यांच्याकडून डिटेल्स घेतले होते ना? स्वराने राग कंट्रोल करत विचारलं. हो, गार्गी गोंधळून बोलली. मग तुला व्यवस्थित डिटेल्स घेता आले नाहीत का? बघ, सगळ्या प्रोजेक्टमध्ये उलटापालट झाली आहे. स्वरा रागात बोलली आणि गार्गी जास्तच गोंधळली. मिस्टर मराठे, तुमचा स्टाफ खरंच खूप बेजबाबदार आहे. एकतर अपॉइंटमेंट असून पण मला इथं वेट करायला लावलं आणि वरून प्रोजेक्टमध्ये आम्ही सांगितलेलं काहीच अपडेट केलं नाही. किती बेजबाबदार आहेत या मॅडम. जतीन नाराज होऊन गार्गीकडे बघत बोलत होताच की मिस्टर जतीन, माइंड युअर टंग. माझ्या स्टाफ सोबत बाहेरच्या कोणी असं बोललेलं मला आवडत नाही. राघव थंडपणे बोलला आणि जतीन मग मनातच चमकला. आय जस्ट वॉन्ट टू से. मिस्टर जतीन म्हटले. फाईन, आय विल सॉर्ट आउट. राघव त्याला मध्येच अडवत शांतपणे बोलला. स्वरा थोडं चकित झाली कारण कामाच्या बाबतीत एवढी मोठी गडबड राघवच्या समोर झाली होती आणि तरी पण तो इतका शांत होता. इतर वेळी त्याने लगेच त्या व्यक्तीला बाहेर काढलं असतं. इन नेक्स्ट वीक, होप सो. सगळं क्लिअर असेल, जतीन बोलला आणि निघून गेला. चोच जाताच स्वरा गार्गीवर बरसली. मिस गार्गी, तू एवढी मोठी चूक कशी करू शकते? माहिती आहे हा करोडोंचा प्रोजेक्ट आहे आणि केवळ तुझ्यामुळे तो आज हातातून गेला असता. जर वेळीच राघव सर आले नसते तर. ते जतीन सर तर चालले होते प्रोजेक्ट कॅन्सल करायला. तू खरंच किती बेजबाबदार आहेस. जर तुला काम करायचं नाही तर तसं सांग, पण प्लीज आता असला फालतूपणा करू नको. स्वरा तणतणत होती. गार्गी पूर्ण गोंधळली होती. तिला कळतच नव्हतं की नक्की काय झालंय. राघव शांतपणे चेअरवर बसला होता आणि प्रोजेक्ट मॅनेजर गार्गीला पाहून हळहळ व्यक्त करत होता. मॅडम, पण मी. गार्गी काही बोलणार तेवढ्यात. इनफ, तू ना सगळं साहित्यावर आणि इथून निघून जा. तुझ्यासारखे बेजबाबदार स्टाफ ठेवले तर आलेले प्रोजेक्ट हातून निघून जातील. आज आरवी ग्रुप मधून पहिल्यांदा कोणी नाराज होऊन गेलं असेल. हा ग्रुप कायम नंबर 1 वर असतो आणि आज तुझ्यामुळे मार्केटमध्ये या कंपनीबद्दल निगेटिव्ह बोललं जाईल आणि हे आम्ही बिलकुल सहन करणार नाही. राईट राघव? स्वराने राघवकडे पाहिलं. राघव अजूनही शांत होता. त्याची शांत मुद्रा स्वराला राहून राहून पिडत होती, पण तो काहीच बोलला नव्हता. म्हणून तीच गार्गीला बोलत होती आणि गार्गीला मुद्दाम म्हणून एकही शब्द बोलू देत नव्हती. स्वराचं बोलणं ऐकून गार्गी शॉक झाली होती. तिचे डोळे लगेच ओले झाले, पण स्वरा तिला बोलूच देत नव्हती. आय सेड गेट आउट. गार्गी अजूनही तिथंच उभी आहे हे पाहून स्वरा आता मोठ्या आवाजात ओरडली. गार्गीने मान खाली घातली आणि जाणार तेवढ्यात स्टॉप. राघवचा आवाज आला आणि सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. राघव, ही. स्वरा म्हटली. शट अप. तुला बोलायचं होतं तेवढं बोलली आहेस. नाव शट युअर माउथ. राघव शांतपणे बोलला, पण त्याच्या आवाजाला कमालीची धार होती. आणि ती धार पाहून स्वरा मनातच घाबरली. तुला प्रोजेक्ट डिटेल्स कोणी दिल्या? राघवने आता मॅनेजरला विचारलं. मला स्वरा मॅडमनी मेघनाकडून पाठवले होते, मॅनेजर बोलला. राघवने स्वराकडे पाहिलं. गार्गीने मला जी फाईल दिली मी तशीच मेघनाला दिली आणि तिने ती मॅनेजरकडे. स्वरा शांतपणे बोलली, पण आतमध्ये तरफडत होती कारण राघव एवढं सगळं होऊनही शांत होता. नाव मिस गार्गी, टेल मी, इट इज युअर मिस्टेक. राघवने गार्गीकडे पाहिलं. त्याची आश्वासक नजर पाहून तिला थोडं धीर आला. नो सर, इट्स नॉट माय मिस्टेक.
गार्गी ठामपणे बोलली आणि स्वरा तिला खाऊ की गिळू या नजरेने पाहू लागली. पण डिटेल्स तर तू घेतल्या होत्या. स्वरा तिला पाहत म्हटली. हो, पण मी सगळ्या डिटेल्स व्यवस्थित घेतल्या होत्या आणि आता त्यात काही चेंजेस वाटत आहेत जे मी केले नाहीत. गार्गी पुन्हा ठामपणे बोलली आणि स्वराचा चेहरा पडला. तुला असं म्हणायचं आहे का की ते सगळं मॅनेजरने केलं? स्वरा मॅनेजरकडे बोट दाखवत बोलली. तसं मॅनेजरच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. नो सर, मी असं काहीच नाही केलं. मला वाटतंय मॅडमनी चुकीचं लिहिलं असेल. नवीन आहेत ना? मॅनेजर गार्गीकडे इशारा करत बोलला. नाही, मी काहीच चूक केली नाही. गार्गी अजूनही तिच्या बोलण्यावर ठाम होती. मग तू? स्वरा म्हटली. प्रूव्ह इट. राघव स्वराला तोडत गार्गीकडे बघून बोलला. गार्गी विचारात पडली. स्वरा मनातच खुश झाली, पण तेवढ्यात, सर मी तुमचा लॅपटॉप वापरू शकते? गार्गी विचार करत बोलली. राघवने मानेनेच होकार दिला. तसं गार्गी टेबलला राऊंड मारून राघवच्या जवळ आली. स्वराच्या चेहऱ्यावर आता 12 वाजले होते. गार्गी खाली वाकली आणि लॅपटॉपवर तिचं अकाउंट ओपन करू लागली. तिने लावलेल्या स्प्रिंज पावडरचा फ्रेश वास त्याच्या नाकात घुसला आणि तिची काही केस पण त्याच्या खांद्यावर रोळू लागली. तसं त्याने खुर्ची मागे घेतली आणि थोडंसं बाजूला झाला. गार्गीने तिचं अकाउंट ओपन करून त्यातला एक मेल ओपन केला आणि तो राघवला दाखवला. सर, स्वरा मॅडमनं मी मेल पण केला होता. त्यातले डिटेल्स एकदम बरोबर आहेत. तुम्ही बघू शकता. गार्गी त्याच्याकडे लॅपटॉप फिरवत बोलली आणि स्वराच्या पायाखालची जमीनच हादरली. तिने मेलच्या बाबतीत विचार केलाच नव्हता. गार्गीने पण तिला काहीच सांगितलं नव्हतं. स्वरा लगेच गार्गीच्या जवळ आली आणि मेल बघू लागली. आता तिला तोंडावर पडल्यासारखं झालं. स्वरा, नाव टेल मी, व्हॉट इज दिस? राघवने आता स्वराकडे नजर रोखून पाहिलं. राघव, मी कदाचित गडबडीत मेल नाही चेक केला. दिवसाला इतके सारे येतात, त्यामुळे विसरले असेल. स्वरा अडखळत बोलली. तू मॅनेजरला जी फाईल दिली त्यातले कागद कोणी चेंज केले? राघवने थंड आवाजात विचारलं आणि स्वराचा थरकाप उडाला. पण स्वरा होती. तिने लगेच स्वतःला सावरलं. मला वाटतं मेघनाने काहीतरी गफलत केली असेल. तिलाच मी ती फाईल दिली होती. स्वरा आता रागात बोलली. देन फायर हर राईट नाव. तो रागीट आवाजात बोलला. राघव, मी काय म्हणते? स्वरा त्याला समजावत बोलली. आय सेड फायर हर अँड रिमेंबर वन थिंग, नेक्स्ट टाइम तुझ्याकडूनही एखादी चूक झाली तर तुला पण तुझं साहित्य पॅक करून निघून जा. राघव बोलला आणि स्वराने एक आवंडा गिळला. तिने गार्गीकडे पाहिलं. ती शांत उभी होती. तो मॅनेजर पण आता तिच्याकडे केविलवाने नजरेने बघत होता. स्वराला जास्तच अपमान झाल्यासारखं वाटलं. ओके, मी तिला काढून टाकते, पण तिच्या जागेवर अगोदर कोणाला तरी अपॉइंट करायला हवं. मी बघते. स्वरा राग गिळून बोलली. नो नीड. गार्गी करेल तिचं काम. तसेही अगोदर तीच करत होती. नीता येईपर्यंत गार्गी माझ्या समोरच्या डेस्कवर बसेल. राघव बोलला. स्वराच्या तळपायाची आग मस्तकात जात होती, पण सध्या काही करता येत नव्हतं. ओके, स्वरा नाईलाजाने म्हटली. नाव लिव्ह. राघव बोलला. मॅनेजर आणि स्वरा लगेच बाहेर पडले, पण गार्गीला मात्र फास्ट चालता येत नव्हतं, त्यामुळे तिला तिथून जायला वेळ लागत होता. ती दरवाजाजवळ गेलीच असेल की राघवने मागून तिला हाक मारली. गार्गी? राघव बोलला. येस सर. गार्गीने मागे वळून उत्तर दिलं. राघवचं लक्ष तिच्या पायाकडे होतं. त्याच्या मनात चलबिचल होत होती. त्याला विचारायचं होतं तिच्या जखमेबद्दल. अजून दुखतंय का ते जाणून घ्यायचं होतं, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती मात्र अजूनही त्याच्याकडे आशेने बघत होती. तो काहीतरी बोलेल म्हणून वाट बघत होती. बेस्ट लक, तो बोलला. थँक्यू सो मच सर, गार्गी बोलली आणि तिथून बाहेर पडली. ती जाताच राघव स्वतःवरच चिडला. साधा तिचा पाय दुखतोय का एवढं पण त्याला विचारता आलं नव्हतं, आणि म्हणून आतल्या आत त्याची चिडचिड होत होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. काही वेळाने
त्याने मान वर केली आणि समोर पाहिलं. ती तिच्या डेस्कवर परत आलेली. पुढच्या केसांच्या लटेला एकाच बोटाला गुंडाळून ती खेळत होती आणि त्याच वेळी कम्प्युटरवर पण काम करत होती. त्याच्या ओठांच्या कडा आपोआप वरती कर्व झाल्या. का कोणास ठाऊक, पण आज बऱ्याच दिवसांनी त्याला समाधान मिळालं. तिला बघत बघतच तो एक फाईल चालू लागला. हे जानू, तू आज शेखर सोबत जा. तुझा पाय हा असा आहे. कशाला ऑटोची वाट बघत बसते? हर्षा गार्गीच्या पायाकडे बघत बोलली. हो, त्याला बोलली आहे मी. तो खाली वाट बघतोय, गार्गी बोलली. दोघी वॉशरूममध्ये आलेल्या. हर्षा आतमध्ये गेली आणि गार्गी बाहेरच उभी राहिली. तेवढ्यात तिच्या कानावर काही मुलींचे आवाज आले. बहुधा त्या दुसऱ्या बाथरूममध्ये उभ्या राहून बोलत होत्या. ती बाहेर असल्यामुळे त्यांना दिसत नव्हती, पण तिचं नाव ऐकून तिने कान टवकारले. तू बघितलं का? ती मेघना गेली आज, तेही त्या गार्गीमुळे. त्या मेघनाला जॉबची जास्त गरज नव्हती, पण आपल्यासारखी कोणी असती तर, एक मुलगी बोलत होती. हो ना, स्वरा मॅडमची एवढी जवळची मैत्रीण असून पण तिला काढलं, दुसरी मुलगी म्हटली. अगं, त्या गार्गीने सगळा खेळ खेळला. चेहऱ्यावरून केवढी साधी भोळी निरागस वाटते, पण मनाने चतुर लोंबडी आहे अगदी, पहिली मुलगी बोलली. चतुर लोंबडी? गार्गीला खूप वाईट वाटलं, पण यात तिची काय चूक आहे हे मात्र कळालं नाही. तेवढ्यात, नाही ग, मला नाही वाटत त्या गार्गीने काही केलं असेल. ही स्वरा मॅडमच जास्त जबरदस्त पॉलिटिक्स खेळणारी आहे. बहुतेक यावेळी तिची खेळी तिच्यावरच उलटली, दुसरी मुलगी हसून बोलली. काय माहीत, पण राघव सरांच्या जवळ जाण्यासाठी मुली काहीही करू शकतात. मग ती गार्गी असो नाहीतर स्वरा मॅडम. बघितलं नाही का, आता त्या गार्गीला पुन्हा राघव सरांच्या समोरचा डेस्क मिळाला. मला वाटतं नक्कीच हिच्या मनात राघव सरवर डोरे टाकण्याचे विचार असणार, पहिली मुलगी हसत बोलली. शी, माझ्यावर इतके घाणेरडे संस्कार नाही झालेले. गार्गी रागातच तिथून बाहेर पडली. हर्षा मागून पळत तिच्या जवळ आली. काय झालं, असं अचानक का निघून आली? हर्षाने दम खात विचारलं. काही नाही, शेखर वाट बघतोय, मी जाते, तू पण जा आता, गार्गी पर्स घेऊन बोलली. थोड्याच वेळात ती ऑफिसच्या बाहेर पडली. शेखर बाहेर वाट बघत होता. ती त्याच्याजवळ गेली. हुश, आज किती दिवसानंतर तुला वेळ भेटतोय, नाहीतर रोज ऑफिस सुटलं की पळून जाते. आज आपण गार्डनमध्ये जाऊ, मग तुला घरी सोडतो. शेखर खुश होऊन बोलला. सॉरी, खूप बिझी आहे सध्या, ती त्याच्या मागं बाईकवर बसत बोलली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन काढला. तसं स्क्रीनवर राघव सर होतं. एक मिनिट शेखर, राघव सरांचा फोन आहे. गार्गी बाईकवरून उतरली आणि फोन रिसीव्ह केला. येस सर, गार्गीने म्हटलं. एंट्रन्सला थांब, आय एम कमिंग, पलीकडून आवाज आला. इट्स ओके सर, मी जाईन घरी, गार्गी थोडं गोंधळून बोलली. आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आहे, स्टे दिअर, तो बोलला आणि फोन कट केला. गार्गीनं फोनकडे बघत एक सुस्कारा सोडला. शेखर तू जा, मला थोडं काम आहे, गार्गी बोलली आणि शेखरचा चेहरा पडला. हा राघव सर तर माझ्या लव्ह लाईफ मधला सगळ्यात मोठा विलन आहे, शेखर तोंडातच बडबडला. काय बोलला? गार्गीने न समजून पुन्हा विचारले. काही नाही, उद्या भेटू, बाय, शेखर बोलला आणि निघून गेला. गार्गी ऑफिस एरियाच्या बाहेर येऊन थांबली. तेवढ्यात तिच्या समोर राघवची गाडी आली. तिने दरवाजा ओपन केला आणि आतमध्ये बसली. हॅलो सर, तिने हसून ग्रीट केलं. त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. गाडीमध्ये पूर्ण शांतता होती. तिला अवघडल्यासारखं झालं. एकतर स्वतः बोलवतात आणि वरून काहीच बोलत पण नाहीत. अजब रसायन आहेत राघव सर. ती खिडकीतून बाहेर बघत मनातच बडबड करत होती. हु वॉज ही? त्याच्या अचानक आवाजाने ती दचकली. त्याने काय विचारलं ते पण तिला कळालं नाही. सॉरी सर, मी ऐकलं नाही, तिने दिलगिरी व्यक्त करत विचारलं. तो मुलगा कोण होता? त्याच्यासोबत तू बाईकवर जात होतीस? राघवने आता स्पष्टपणे विचारलं. मित्र आहे,
याच ऑफिसमध्ये काम करतो, ती बोलली. तुम्ही गार्डनमध्ये पण भेटता का? त्याने विचारलं. हो, एक दोनदा भेटलो होतो, ती गोंधळून बोलली. ओके, राघव बोलला. यांना कसं माहीत की आम्ही गार्डनमध्ये पण भेटत होतो? गार्गी विचार करत राघवकडे बघत होती, पण त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते. तिने मग पुन्हा खिडकीतून बाहेर पाहायला स्टार्ट केलं. इकडे राघव मात्र मनातून अस्वस्थ झाला होता. तिला त्याच्यासोबत बघून नकळत एक इन्सिक्युरिटी जाणवत होती. कशासाठी होती हे त्याला पण माहीत नव्हतं, पण त्याला शेखरबद्दल मनात राग आलेला. तिचं त्याच्यासोबत गार्डनमध्ये बसणं त्याला चीड आणत होतं. मग मागच्या वेळी स्वरासोबत रेस्टॉरंटमध्ये जाताना त्या दोघांना गार्डनमध्ये पाहून तो अस्वस्थ झालेला. तेव्हापासून त्याला शेखरबद्दल मनात एक प्रकारची आडी निर्माण झालेली. आणि आज तिला त्याच्या बाईकवर पाहून तो जास्तच बेचैन झालेला. न राहून त्याने तिला फोन करून बोलवून घेतलं. त्याला तिला आणखी बरंच काही विचारायचं होतं, पण सध्या तरी त्याचा इगो मध्ये येत होता. गाडीत पुन्हा एकदा शांतता पसरली. एव्हाना गाडी बंगल्याच्या गेट बाहेर आलेली. गेट उघडत होतच की तेवढ्यात एक मुलगी राघव बसलेल्या त्या साईडला विंडो काचेवर जोरजोरात थोपटू लागली. त्या आवाजाने गार्गी घाबरली. तिने तिला निरखून पाहिलं तर तीच मुलगी होती जिला तिने मंदार सोबत पाहिलं होतं. म्हणजे मंदार खरं बोलत होता. आताही राघवला भेटायला आलेली तर. पण काय संबंध असेल यांचा? गार्गीने तिच्या बाजूची काच खाली घेतली तसं त्या मुलीचे आवाज कानावर पडू लागले. प्लीज सर, माझं ऐकून घ्या प्लीज. ती मुलगी गयावया करत होती, पण राघववर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो निर्विकारपणे समोर बघत होता. प्लीज, आम्हाला असं तडपवू नका हो. एवढं पण मोठी चूक नाही केली आम्ही. आम्हाला जगू द्या हो. पाहिजे तर आम्ही जन्मभर तुमचे नोकर बनून राहतो, पण त्याला बाहेर काढा. हुंदका देत ती मुलगी बोलत होती. त्या मुलीची अवस्था बघून गार्गीचे डोळे पण भरून आले, पण राघव मात्र निर्विकार होता. त्या मुलीच्या रडण्याचा, गयावया करण्याचा त्यावर काहीच परिणाम होत नव्हता. कसला दगडाचा काळजाचा आहे हा. गार्गीने राघवकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. त्याच वेळी त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर पडला. किती वेळा सांगितलं इथं येऊन तमाशा करायचा नाही. त्याला तर मी फासावर लटकवणार आहेच, पण तू जर रोज इथं येऊन तमाशा करू लागली तर तुला पण जेलमध्ये टाकेन, तेही नको त्या गुन्ह्यासाठी. आयुष्यभर जेलमध्ये सडवेन, अंडरस्टँड? तो रागात एकदम थंडपणे बोलला. गार्गी जी आत्ताच बाहेर आलेली ती त्याचा अवतार बघून थोडी घाबरली, पण ती मुलगी मात्र आता त्याच्या पायावर पडली. राघव लगेच 2 पावले मागे झाला. सर प्लीज, नका असा जीव घेऊ. काहीच मिळणार नाही तुम्हाला, हुंदका देत बोलत होती. आमच्यावर दया करा. पुन्हा आम्ही कधीच तुम्हाला या जन्मात तरी दिसणार नाही. सोडा त्याला. ती मुलगी हात जोडून बोलत होती, मध्येच रडत होती. गार्गीचे डोळे आपोआप ओले झाले होते. सिक्युरिटी! राघव रागात ओरडला तसा आतमधून 2 लोक बाहेर पळत आले. किती वेळा सांगितलं, हे असले लोक माझ्या घराच्या आसपास पण नको आहेत. तिला बाहेर काढा. तो जबरदस्त रागात बोलला आणि त्या 2 गार्डनी लगेच त्या मुलीला पकडलं. मुलगी अजूनही ओरडत होती, पण आता तिच्या आवाजात थोडा राग होता. मिस्टर राघव मराठे, आज जितकं मी माझ्या प्रेमासाठी तडपते त्याच्या दुप्पट तू तडपशील. एक दिवस असा येईल तुला तुझं प्रेम समोर असून पण मिळणार नाही. तेव्हा तुला जो त्रास होईल ना तो बघून मला आनंद मिळेल. माझा शाप लागेल तुला. तुझ्या प्रेमात फक्त तडपावं लागेल, इतकं की तू त्याची भीक मागशील. हुंदका देत ती रडत होती. ती मुलगी रडत जोरजोरात ओरडत होती आणि गार्ड तिला तिथून दूर ढकलत होते. तुझी इच्छा या जन्मात तरी पूर्ण होणार नाही. राघव हसत बडबडला आणि त्याचं हे रूप पाहून गार्गी जास्त घाबरली. गार्गी, गेट इन.
राघवच्या आवाजाने गार्गी भानावर आली आणि ती पटकन आतमध्ये बसली. डोळे पुस, इतकं इमोशनल व्हायची गरज नाही, तो तिच्याकडे न पाहताच बोलला. आणि त्यावेळी तिच्या लक्षात आलं की तिचे गाल अश्रूंनी भरले होते. तिने लगेच पर्समधून रुमाल काढला आणि डोळे पुसले. आज एक अनामिक हुरहुर तिच्या मनाला स्पर्शून गेली होती. मनात काहीतरी वेगळंच दुःख झालेलं, का ते तिला पण माहीत नव्हतं, पण खूप अस्वस्थ वाटत होतं. आणि राघवची भयानक भीती वाटत होती. त्याच्याकडे बघायला पण तिला धाडस होत नव्हतं. त्यांची गाडी आतमध्ये येताच न पाहताच खाली उतरली आणि लगेच तिच्या रूमकडे गेली. राघव पण गाडीमधून उतरला आणि त्याच्या रूमकडे जाऊ लागला. पण त्याच वेळी समोरून त्याचे डॅडी आले. राघव थोडं बोलायचं होतं. तुझ्याकडे वेळ असेल तर चल, त्याचे डॅडी त्याला बोलले. तो त्यांच्यासोबत थोडे नाखुशीनेच स्टडी रूममध्ये गेला. बस, डॅडी त्याला इशारा करत बोलले. डॅडी लवकर बोला, आय एम टायर्ड. तो चेअरवर बसत बोलला. बसता बसता त्याने त्याची टाई सैल केली. राघव, ती मुलगी आज पण आलेली ना? डॅडी काळजीत म्हटले. हो, त्याचं काय? राघवने विचारलं. राघव, 1 वर्ष झालं तो मुलगा तुरुंगात आहे आणि असं नाही की त्याने जाणून बुजून तिला मारलं आहे. अरे, त्याला तरी थोडीच माहिती होतं की ती. डॅडी प्लीज, तुम्ही त्याची साईड घेऊ नका. त्याला फसावर मी लटकवणारच आहे आणि हे फायनल आहे. तो त्यांना मध्येच तोडत बोलला. स्वतःच्या रागात तो दोन आयुष्य खराब करतोय. तुला काय मिळणार आहे यातून? डॅडी निराश होऊन बोलले. सॅटिस्फॅक्शन, तो उठत बोलला. राघव, डॅडींनी हाक मारली, पण तोपर्यंत तो दरवाजा उघडून बाहेर गेला होता. हा आणि याचा राग, कधी सगळं व्यवस्थित होईल? कोण याला थांबवेल? राघवचे डॅडी हताश होऊन तो गेलेल्या दिशेने बघत होते. आणि त्याच वेळी दरवाजामधून राज आणि मिसेस मराठे आतमध्ये आल्या. डॅडी, ब्रो ऐकत नाही ना? राजने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. या जगात त्याला कंट्रोल करणारं कोणीच नाहीये. तो मुलगा हकनाक बळी पडणार आहे. डॅडी सुस्कारा सोडत बोलले. डॅडी, तुम्ही ब्रो सोबत थोडं स्ट्रिक्ट व्हायला हवं. राज थोडं घाबरत बोलला. डॅडीनी राजकडे पाहिलं. त्याला असं म्हणायचं आहे की राघव आता जास्तच राग करतोय. त्याचा परिणाम त्याच्या हेल्थवर होईल. म्हणून आतापासून राघव सोबत थोडं स्ट्रिक्ट राहिलं तर कदाचित त्याला त्याच्या रागावर कंट्रोल होईल. मिसेस मराठे सावरत बोलल्या. डोंट इंटरफेअर बिटवीन मी अँड माय सन. राघवचे डॅडी बोलले आणि बाहेर निघून गेले. राजने मिसेस मराठेकडे पाहिलं. त्यांनी त्याला डोळ्यांनीच काहीतरी इशारा केला. ते दोघे पण स्टडी रूम मधून बाहेर पडले आणि त्याच वेळी त्यांना समोरून गार्गी हळूहळू चालत येताना दिसली. तिला पाहून मिसेस मराठेंच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. राज, तू तुझ्या रूम मध्ये जा, मिसेस मराठे बोलल्या आणि राज तिथून निघून गेला. मग मिसेस मराठेंनी गार्गीकडे पाहिलं. मग तिला काही बोलणार तेवढ्यात तिथं अनुष्का टपकली. जानू, तू आली? किती वाट बघत होते. चल, रूम मध्ये जाऊन बोलू. अनुष्का तिचा हात पकडून तिला आधार देत बोलली. गार्गीने तिच्याकडे पाहिलं आणि मग मिसेस मराठे कडे पाहून स्मित हास्य केलं. तसं अनुष्काचं पण लक्ष त्यांच्याकडे गेलं. ओ आंटी, मी तुम्हाला पाहिलंच नाही, सॉरी. अनुष्का दिलगिरी व्यक्त करत बोलली. नो प्रॉब्लेम. अजून किती दिवस आहात तुम्ही दोघी? म्हणजे तुझे डॅडी कधी येणार आहेत? मिसेस मराठेने हसून विचारलं. परवा येणार आहेत, अनुष्का पण हसून बोलली. हो का, गुड. तुम्ही दोघी गेलात की आम्हाला तुमची खूप आठवण येईल. मिसेस मराठे नाटके हसत बोलल्या. हो ना आंटी, मला पण तुमची खूप आठवण येईल. अनुष्का पण नाटके हसत त्यांच्या टोनमध्ये बोलली. ओके, तुम्ही दोघी जा, मिसेस मराठे बोलल्या. येस आंटी, अनुष्का बोलली. मिसेस मराठे निघून जाता सुटकेचा निश्वास सोडला. ही बाई ना मला खूप डेंजर वाटते. हिचा स्वभाव काही कळतच नाही.
एकदम पाताळयंत्री बाई वाटते. अनुष्का जाणाऱ्या मिसेस मराठेंना बघत बोलली. अनु, त्यांच्याच घरात त्यांच्याबद्दल असं बोलू नको, चल. गार्गी बोलली आणि मग दोघी तिच्या रूमकडे गेल्या. जानू, परवा आपण इथून जाणार आहोत. पण अनुष्का बेडवर बसत मध्येच थांबली. पण काय? गार्गीने पर्स बाजूला ठेवत विचारलं. परवा या घरात मोठी पार्टी आहे आणि आपण असं पार्टी अटेंड न करता गेलेलं चांगलं वाटणार नाही, अनुष्का बोलली आणि गार्गीचा चेहरा पडला. अनु प्लीज, तसं असेल तर मी आजच जाते इथून. मला कोणाचीच कसली पार्टी अटेंड करायची नाहीये. गार्गी मागच्या पार्टीचा अनुभव आठवत बोलली. अगं पण परवा, अनुष्का बोलली. अनु, नो, यावेळी मला तुझं काहीच ऐकायचं नाही. लास्ट टाइम माझ्यामुळे जो दंगा झाला तो अजून मी विसरले नाही. तसंही माझी मामी बोलते ते मला आता खरंच वाटू लागलं आहे. अपशकुनी आहे मी. माझ्यामुळे पुन्हा एकदा काही गडबड नकोय मला. बोलता बोलता गार्गीचे डोळे पाण्याने भरले. तसं अनुष्का लगेच तिच्या जवळ जाऊन बसली. ए रडूबाई, असं का बोलते? तुझी ती मामीच एक नंबरची खाष्टबाई आहे. तीच अपशकुनी आहे, तू नाहीस. ओके? आणि पुन्हा असं काही बोलायचं नाही, नाहीतर मी तुझ्यासोबत कट्टी करेन, अनुष्का तिला रागवत बोलली. अनु, पण खरंच परवा मी पार्टीला येणार नाही. नाही म्हणजे नाही, गार्गी लहान मुलासारखा हट्ट करत बोलली. ओके बाई, नको येऊ, अनुष्का हसून तिचे दोन्ही गाल ओढत बोलली. आऊच, अनु, गाल दुखत आहेत, गार्गी तिच्या हातावर चापट मारत बोलली. तसं अनुष्का खुदकन हसली. बरं ते जाऊ दे. शशीसाठी काही घेतलं आहेस का? परवा इथून पहिले तिथं जाऊ, मग मी तुला तुझ्या रूमवर सोडते, अनुष्का म्हटली. शशीचं नाव घेताच गार्गीचा चेहरा फुलला. हो, हे बघ, त्याला ही चॉकलेट्स आवडतात तर ती घेतली आहेत. त्याच्यासाठी न्यू नोटबुक पण घेतली आहे. लास्ट टाइम बोलत होता त्याची ड्रॉइंगची बुक संपली म्हणून. त्याला बेसनचे लाडू खूप आवडतात, स्पेशली माझ्या हाताचे. पहिले मी करून घेऊन जायचे, पण या 2 वर्षात जमलं नाही. यावेळी पण नाही जमणार बहुधा, गार्गी तोंड पाडून बोलली. का नाही जमणार? अगं, इथं एवढं मोठं किचन आहे. पण आपण दोघी जाऊन करूया ना, मला पण शिकायला मिळेल, अनुष्का डोळा मारत बोलली. अगं, पण इथं कसं? असं दुसऱ्यांच्या घरात, गार्गी म्हटली. अगं, असू देत ना, काय फरक पडतोय? आपल्याला लाडवाशी मतलब. तू पटकन फ्रेश हो, असंच जाऊन आपण बनवू, अनुष्का एक्साइट होत बोलली. अगं पण, गार्गीने म्हटलं. तू पटकन आवर जा, अनुष्का तिला वॉशरूमकडे ढकलत बोलली. थोड्याच वेळात दोघी पण किचनमध्ये गेल्या. आज किचनमध्ये गडबड सुरू होती. तिथले शेफ थोडे टेन्शनमध्ये वाटत होते. त्या दोघी आतमध्ये आल्या तरी पण कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. भाऊ, आम्हाला बेसनचे लाडू बनवायचे आहेत, तर बनवू का? अनुष्काने तिथल्या शेफला विचारलं. तुम्हाला काय बनवायचे ते बनवा, फक्त आम्हाला काही मदत नका मागू, आम्ही अगोदरच टेन्शनमध्ये आहोत, तो शेफ घाईघाईत बोलला. अनुष्काने गार्गीला इशारा केला. दोघी एका कोपऱ्यातली जागा बघून लाडू बनवू लागल्या. हे, रेसिपी सांग, अनुष्का बोलली. गार्गीने मान हलवून होकार दिला. तिने तिथली पाहिजे असलेली साहित्य शोधून ठेवलं आणि मग बेसन घेऊन ते तुपात भाजू लागली. बेसन असं मस्त खरपूस वास येईपर्यंत भाजायचं. तुपामुळे ते पातळ झालंय बघ, नंतर थंड झाली की पुन्हा घट्ट होतं. गार्गी तुपात बेसन भाजत अनुष्काला सांगू लागली. आ हा हा, कसला मस्त वास येतोय, यमी, अनुष्का एकदम जिभल्या चाटत बोलली. गार्गी गालातच हसली. तिने त्यात थोडंसं दूध ओतलं आणि मग पुन्हा एकदा ढवळलं. हे आता आपल्याला काही वेळ असंच थंड होत ठेवावं लागेल, गार्गी गॅस बंद करत बोलली. अगं, पण हे गोड कसं होणार? तू तर साखर टाकलीच नाही, अनुष्काने विचारलं.
अगं थंड झाल्यावर यात पिठी साखर, सुखामेवा, वेलची वगैरे सगळं घालायचं आणि मग लाडू वळायचे. गार्गी कढईतून बेसन दुसऱ्या भांड्यात ओतत बोलली. ओ म्हणजे अजून वाट बघावी लागणार तर. मला वाटलं आता खायला मिळेल. अनुष्का तोंड बारीक करत बोलली. गार्गी हलकेच हसली आणि त्याचवेळी किचनमध्ये गोंधळ सुरू झाला. त्या दोघींनी गोंधळून मागे पाहिलं तर मिसेस मराठे आणि स्वरा किचनमध्ये शेफवर ओरडत होत्या.